हाय हॅलो नमस्ते. छान अशी ग्रेव्हीदार चवदार अशी भाजी वांग्याची. नॉनव्हेजलाही पर्यायी अशी ही भाजी मस्त चवदार तिखट अशी भाजी कशी केली ते पाहूया. प्रथम कढईत तेल गरम करून घेतले. ह्यासाठी 2 चमचे तेल लागेल. त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या टाकून परतवून घेतले. त्यासोबत कढीपत्ताही टाकला आहे आणि आता लसूण परतल्यानंतर एक साहित्य टाकत जाणार आहोत. कांदा टोमॅटो टाकून परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे. त्यानंतरच एक साहित्य घालणार आहोत. कांदा टोमॅटो परतला गेल्यानंतर गरम मसाला, हळद, तीळ, आलं लसूण पेस्ट, मीठ, साखर, आलं लसूण कोथिंबीरची आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर मीठ आणि साखर टाकून घ्यायची. कोथिंबीर चिरलेली टाकायची आहे. त्यानंतर तिखट टाकून परतून घ्यायचं आहे. तिखट करपू नये म्हणून थोडेसे पाणी घालायचे आहे. थोडेसे पाणी घातल्याने तिखट करपत नाही. त्यानंतर खोबऱ्याचे वाटण आणि दाण्याचं कूट टाकून परतून घ्यायचं आहे. हा खोबऱ्याचा वाटण तुम्हाला दाखवलेलाच आहे. तो वाटण चांगला परतून घ्यायला पाहिजे. कच्चा असतो तो चांगला परतून घेऊन मग हा मसाला परतवला गेल्यावरच वांग्याच्या फोडी टाकायच्या आहेत. मसाल्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे. मसाल्यात वांग्याच्या फोडी परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर वांगं शिजेल इतकं पाणी टाकून उकळी आल्यावर झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावूनच ही भाजी शिजवावी लागते. ह्या मसाल्यात वांगं चांगलं परतलं गेलं पाहिजे. त्यामुळे चव येते. पाणी टाकल्यानंतर उकळी आल्यानंतरच झाकण लावून वांगी शिजवून घ्यायचं आहे. हे वांगी शिजायला साधारण 10 मिनटे तरी लागते. 10 मिनटानंतर वांग्याची भाजी तयार होते. आपल्याला ग्रेव्हीदार पाहिजे, पातळसर पाहिजे, कशा पाहिजे त्याप्रमाणे वांग्याची भाजी करून घ्यायची आहे. तुम्हीही करून बघा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.